नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी झणझणीत आणि चविष्ट शेवभाजीची रेसिपी घेऊन आली आहे। ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्याने बनवता येते। गरम भाकरी, पोळी, चपातीसोबत ही शेवभाजी खूपच छान लागते। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सुनीताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बघा शेवची भाजी बनवणार आहोत। तर बघा ही शेव मी बाजारातून आणलेली आहे। तर ही एकदम बारीक शेव आहे। बारीक शेवची आपल्याला भाजी बनवायची आहे। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे सर्वप्रथम बघायचं आहे बघा। आता त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे बघायचं शेवच्या भाजीसाठी। एक दोन मोठ्या आकाराचे मी कांदे घेतलेले आहेत बघा। कांदे एकदम आपल्याला लांबडे चिरून घ्यायचे आहेत। थोडंसं धन घेतलेलं आहे। धन्याची पूड लागते आपल्याला, पण धन्याची पूड नाही म्हणून मी धन घेतलेले आहेत। जिरं घेतलेलं आहे थोडंसं, दोन लसूण गड्डे घेतलेले आहेत, थोडासा आल्ला घेतलेला आहे, दोन टोमॅटो घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि वाळलेलं खोबरं घेतलेलं आहे। आता आपल्याला याला बारीक चिरून घ्यायचं आहे। कांदा, खोबरं, लसूण बारीक चिरून घ्यायचं आहे सगळं आणि भाजणं। थोडासा मी गोडा मसाला पण वापरणार आहे। यामध्ये तुम्ही गोडा मसाला किंवा गरम मसाला वापरू शकतायसा। तर आता प्रथम आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे बघा। तर बघा अशा प्रकारे मी कांदा कापून घेतलेला आहे। आता प्रथम मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे बघा। आता आपल्याला कांदा चांगला तांबूस रंगावर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आपल्याला कांदा तांबूस रंगावर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा। आता आपला कांदा मी भाजायला टाकलेला आहे। तर अशा प्रकारे आपला कांदा भाजून झाला आहे। आता आपण कांदा काढून घेऊया आणि मिक्सरला बारीक करूया। साहित्य चिरून घेतलेलं आहे मी। वाळलेलं खोबरं घेतलेलं आहे बघा चिरून, थोडंसं मोठं मोठं चिरून घेतलेलं आहे कारण आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे हे। थोडंसं आलं पण घेतलेलं आहे बघा, थोडासा लसूण घेतलेला आहे, दोन गड्डे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो थोडेसे मोठे मोठेच कट केलेले आहेत कारण आपल्याला भाजून मिक्सरला बारीक करायचं आहे, त्यामुळे मी बारीक काही चिरून घेतलेलं नाही। आता आपल्याला बघा खोबरं पहिला टाकून घ्यायचं आहे। खोबरं भाजून घ्यायचं। खोबऱ्यासोबत मी आलं पण टाकाले बघा। आपलं खोबरं भाजूपर्यंत बघा आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे। इकडे खोबरं पण आपलं भाजलेलं आहे बघा। आता आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। बारीक करून घ्यायचं आहे बघा। बघा आपला टोमॅटो पण भाजलेला आहे। आता आपले धने पण आपल्याला भाजून घ्यायचे बघा। मी थोडंसं यामध्ये पाणी घातलेलं आहे बघा। यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि कांदा आहे। आता आपलं हे टोमॅटो पण यामध्ये घालायचं आहे बघा। हे भाजलेलं सगळं आपलं थोडं थोडं करून घालून बारीक करून घ्यायचं आपल्याला, एकदम काही घालायचं नाही। यामध्ये बघा मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या पण घालणार आहे। लक्षात नव्हतं माझ्या घालायच्या, त्यामुळे आता लक्षात आले। आता आपल्याला ह्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आपलं कांदा टोमॅटो हे बारीक झालेलं आहे। अजून थोडं राहिलेलं आहे, ते पण आपल्याला बारीक करायचं आहे। प्रथम मी फोडणीसाठी जिरे घेतलेत बघा। थोडीशी मोहरी टाकायची आपल्याला। हा सगळा आपला मसाला घेतलेला आहे आपण, ते कांदा टोमॅटो खोबरं आलं लसूण हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा प्रत्येक
बघा तेल सुटूस तर हा मसाला व्यवस्थित भाजायचा आहे. आपल्याला थोडीशी हळद पण टाकायची. असा गोडा मसाला वापरायचा आहे बघा. एक लहान चहाच्या चमच्याने 1 चमचा घालायचा आहे. गोडा मसाल्यापेक्षा गरम मसाला पण वापरू शकतात. आता आपला बघा मसाला भाजलेला आहे. आता आपल्याला यामध्ये चटणी वापरायची आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही चटणी वापरा. 1-3 चमचे मी चटणी वापरले बघा. आता आपल्याला मीठ याला थोडंसं कमी वापरायचं आहे, कारण शेवला मीठ असतंय आधी, त्यामुळे आपल्याला आमटीला मीठ थोडंसं कमी वापरायचं. चटणी आपली चांगली भाजू द्यायची. मी दुधाची शाई पण वापरणार आहे बघा भाजीला, कारण यामुळे भाजी टेस्ट लागते. आता ही मी मिक्सरला फिरवून घेणार आहे भाजी शाई. आपला बघा मसाला चांगला भाजलेला आहे. आता आपल्याला मी पाणी इकडे गरम करायला ठेवलेलं आहे. हे पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. बघा हे पाणी मी इकडे या गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम वापरलंय मी आमटीला. शाई मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघा. आपल्याला शाई वापरायची आहे यामध्ये. बरोबर थोडंसं पाणी गरमच घालायचं आहे. आता आपल्याला भाजीला आपल्या चांगली उकळी येऊन द्यायची. आता आपल्या शेवला मीठ असते, त्यामुळे आपल्याला मीठ थोडंसं कमी वापरायचं. बघा ह्याला आपल्याला एक छानशी उकळी येऊन द्यायची. तुम्हाला कितपत पातळ पाहिजे, कितपत घट्ट पासर ह्या हिशोबाने तुम्ही आमटी बनवू शकताय. मी एक 4 माणसाच्या हिशोबाने मी बनवले बघा भाजी. 1 पाव किलो शेव आणलेली आहे मी. तुम्ही याला गुळ पण वापरू शकताय, ऑप्शनल साठी आहे गुळ. तर बघा अशा प्रकारे आपली शेवभाजी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपलं कट पण आलेलं आहे बघा. आपल्या भाजीला तर्री चांगली आलेली आहे. आता आपल्याला लगेच जर जेवायचं असलं तर सगळ्यामध्ये तुम्ही शेव टाकू शकताय. आणि जर लगेच जर कोण जेवणार नसलं तर वरून फक्त टाकून घ्यायची शेव. बघा अशा प्रकारे मी आता तयार करायला एक डिश. तर बघा अशा प्रकारे ही आपली शेवभाजी तयार झालेली आहे. जर यामध्ये जर लगेच जर शेव टाकली तर एकदम घट्ट होईल भाजी. त्यामुळे आपल्याला लागेल तशी शेव टाकून घ्यायची वरून.